आणखी वाचण्यात तर जीवनाला अपरोक्ष साक्षात्कार होतोय, तर मग तो का आपण मिळाला पण कळाला नाही, माझा मुद्दा असा आहे. देव मिळाला पण कळतोय का? सांगा तुम्ही. अशा प्रकारचा आणखी आपण खूप दिवसापासून हा उत्सव करतो. आणखी त्या ठिकाणी आज दत्त जयंती हा पण हे अशा प्रकारचं, पण तरीही मला वाटतं बरेच मी आता येताना दत्त मंदिरं पाहिली की तर शिऱ्याची भाताचीच वाटप चालू होती. एका ठिकाणी असं फळफळाव मला दिसलं नाही. उपवास महाराज तो आणखी देवाचा अवतार आहे. जरी पंचमहापर्वणी असल्या, रामनवमी, गोकुळाष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तमोत्तमी महापर्व आहे. मध्यपर्व 24 एकादशा, उपपर्व सोमवार. पण देवाचे जे उपअवतार आहेत, लीला अवतार आहेत, त्यामध्ये दत्त अवतार आहे ना. विठाला विठाला दत्तावताराचा हा विशेष आहे. एका देवानी एक अवतार घेऊन केलेली लीला वेगळी. हो, मग ते मत्स्य असेल, कच्चे असेल, वराह असेल, वामन असेल, परशुराम असेल, राम असेल, कृष्ण असेल, बौद्ध कलंकी काय असेल, एक अवतार घेऊन देवाने स्वतः एकट्याने लीला केली ती वेगळी. पण आणखी तिन्ही देवाला घेऊन अवताराची लीला केली तो दत्त अवतार आहे. हो, मला वाटतं गुरुचरित्राचा 4था अध्यायाचा त्याचा सर्व उल्लेख अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी आहे. वाढेल विषय माझा मिळाला पण कळाला नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आणखी त्या मिळण्यापेक्षा कळण्याला महत्त्व अशा प्रकारचं. श्रीनाथांना दत्त जनार्दन स्वामींनी मिळवूनही दिली आणि कळूनही दिली. कळूनही दिली. कळून देणं म्हणजे काय? ज्यांच्या बाबतीमध्ये व्यापकता आहे ती अनुभवाला येणं, ज्यांची सगुणता आहे पण ते निर्गुणत्वही आहे, अशा दोन्हीही असणाऱ्या रूपाचं यथार्थ ज्ञान होणं. नंतर नाथ महाराजांना कळाल्यामुळं नाथ महाराज जे निर्गुण उपासक आहेत ना, त्यांना सांगतात तुला निर्गुणापर्यंत जायचे, पण आमचा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र म्हणून आणखी हरिमुखे गातात म्हणणं जरा मुखाने अशा प्रकारचं जातं तिथं. हो हो, नाथ महाराज म्हणतात सगुणी भजता निर्गुणी, निर्गुणी पावली सगुणी. पण त्याचा अन्वय असा आहे, सगुणी भजता निर्गुणी पावली. निर्गुणापर्यंत सज्जनांनो अशा प्रकारचा हा सगुणाचं भजन करणारा जाऊन पोहोचतो आणखी त्या ठिकाणी. ज्ञानोबारांच्या जीवनाकडे चला तुम्ही. हो, ज्ञानोबाराय पंढरीनाथांच्या भजनामध्येच पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधिले, पांडुरंगी मन रंगले. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. आतमध्ये आनंद ओथंबून आलेला आहे. आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंद कोंदला मागे पुढे मागे पुढे, अशी ही आनंदाची व्यापकता जीवनामध्ये प्राप्त अशा प्रकारची सज्जनानं होते. हे मिळून कळण्याचं लक्षण आहे. नाथांना तसे भगवान दत्तात्रय मिळून आणखी त्या ठिकाणी अशा प्रकारे व्यापक भगवान आमचे दत्तात्रय. बरेचसे लोक म्हणतात आज 3 मुखी दत्ताचा अवतार आहे, उद्या 1 मुखी दत्ता. दत्त 2 नाहीत ना दादा, दत्त एकच आहे. आपण उपासक भेद करतो, उपासक भेद करतो. उपासनेचे मंत्रही तेच आहेत, फक्त उपासकाचाच घोटाळा आहे. विठाला विठाला वारकरी संप्रदायाची अद्वैतता बघा तुम्ही. अद्वितीयता म्हणा त्याला. आपल्या तत्वचिंतनात अद्वितीयता हा शब्द आहे ना, काय अद्वितीयता अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी सर्वापेक्षा वेगळे. ज्ञानोबाराय नाथपंथी आदिनाथ गुरु. हो, आपल्याला वाढवायचा नाही विषय, पण ज्ञानोबारांचं जगाला विधान हरिमुखे म्हणा. नाथ महाराज दत्त संप्रदाय निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास. आणखी त्या ठिकाणी हो भगवान, आणखी त्या ठिकाणी परमात्मा हंस झाले आणि हंसाकडून मग आत्री, आत्रीकडून अनुसया, अनुसयाकडून अर्थात आत्रीकडून दत्तात्रयाला, दत्तात्रयाकडून यदू, सहस्रार्जुन
आणि जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुग. आणि जनार्दन महाराजाकडून शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला. आणखी त्या ठिकाणी मला सांगायचा मुद्दा अशा प्रकारचा, त्यांचे तसे 3 शिष्य होते, जनार्दन तसे 14 आहेत. मला चरित्र सांगून वेळ घालवायचा नाही अशा प्रकारचा. आणखी त्या ठिकाणी जनी जनार्दन, रामया जनार्दन आणि एका जनार्दन. एका जनार्दनाचं वाङ्मय आपल्याकडं, जनी जनार्दनाचं नाहीये. आणि रामया जनार्दनाच्या 2च आरती आहेत, पांडुरंगाची आरती आणि ज्ञानोबरांची आरती. रामया जनार्दनी पायी ठक्कची ठेले प्रगट गुहे बोले विश्व हे रामया जनार्दन. अर्थात आणखी त्या ठिकाणी तो बोध, ती परंपरा श्री नाथ महाराजापर्यंत आली ना. नाथ महाराज म्हणतात ना, बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीत क्रांती समोर गेली तुला गली वाट नाचत प्रेम छंदी चालू लागलो सपाट परिणाम एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. श्रीनाथ महाराज म्हणतात, माझ्या श्रीगुरु जनार्दन स्वामी मला बोध दिला, बोध. आणि बोध देऊन सुंदरचा, योग्य, चांगला, ज्याला सुपंथ म्हणायचं, आणखी ज्या पंथाने गेल्यानंतर आणखी भगवान श्री परमात्मा प्राप्तच होती. जसं तुकोबाराने म्हणतो का म्हणे, तुम्ही चाला याची वाटे बरवशीने भेटे. सुपंथ अशा प्रकारचा संत दुसरं पंथ दावीतच नाही, सुपंथ दावतात ते संत असतात जे दाविती सुपंथ पंथ अशा प्रकारचे. म्हणून हा आणखी सुंदरचा पंथ वाट मला दाखवली. त्या वाटेने मी आनंदाने नाचत प्रेमाने चालू, गाई नाचे उडी आपोडिया छंदे. परिणाम झाला काय, मी माझ्या स्वत्वाला, पंढरी म्हणजे स्वत्वाला, पंढरीमध्ये कोणी भगवान आहे आणि भगवान आणि आपण एक आहोत, ही एकता आपल्याला प्राप्त झाली. अर्थात श्री जनार्दन स्वामी कुंडाताला हा बोध प्राप्त अशा प्रकारचा झाला. अर्थात भगवान श्री दत्तात्रय हे आणखी त्या ठिकाणी नेमके कोण आहेत, 3 मुख आहेत त्यांचे, पण एक मुख आहे ब्रह्म, एक मुख आहे महेश आणि एक मुख आहे विष्णू. ऐकण्या अशा प्रकारचा आणखी ब्रह्म विष्णू आणि महेश. मला वाटतं आरतीमध्ये म्हणतो त्रिगुण अवतार त्रयमूर्ती. त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तमगुण आहे महेश, रजगुण आहे ब्रह्मदेव आणि सत्वगुणी आहे भगवान विष्णू. अशा प्रकारचं क्रूरता आहे शंकराकडं. ऐकण्या अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी हो, राग जर भगवंताला ताणावर झालं महाराज, शास्त्र्याच्या यज्ञाचा विध्वंस केला तर बाकी त्याचं काय. विठाला विठाला तमोगुणी भगवान शिवजी अशा प्रकारचे. आणखी रजगुणी ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला काही नाही, मस्त इंद्र बसते महाराज. ज्ञानोबाने वर्णन केलं तिथं काय त्याला कमी आहे. आणखी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला, इंद्राला कमी नाही पण ब्रह्मदेवाला काय कमी महाराज. हो, पण तरी ब्रह्म अशा प्रकारचा आणखी आपल्या दरबारामध्ये देवांगांना नाचवितच होता. सांगा ना तुम्ही, म्हणजे विलासी आहे की नाही अशा प्रकारचं. नाचू नाही महाराज. आता आपल्याकडे नवीन पद्धत निघली, महाराजाच्या काळात इना घेतला की इने करी नाचत जातो उभा राहायच्या जागेवर. नाच ना तू माऊलीच्या सोहळ्यात, चल ना आमच्या संग. आणि मग दिवे घाटात नाच, मार उड्या, मग किती मारतो कळ ना आम्हाला. तिथं जमतो अगं का आता का म्हणून हे उगा सोंग करायचं महाराज. जगापेक्षा वेगळा डगला, गळ्यात त्या माळी आणि उगा उड्या मार. म्हणजे लोकांनी आपल्याकडे पाहावं असा त्याचा अर्थ. देवानी पाहावं आपल्याकडं का लोकांनी. आमच्या गुरुजी वैकुंठ विठ्ठल बाबा गुड्यांनी म्हणत जाऊ, अरे देव आणि संत हे जर आपल्याकडे पाहत असतील तर जनताने नाही पाहिलं तरी चालेल. याचा अर्थ जनता त्याला सोडून कोणाला पाहतच. यावर आपल्याकडे कशी पद्धत, जो आवडे देवाची तोची. देवाला आवडलाय ना, मग देवाला आवडेल असं आपण केलं पाहिजे. हा त्यातला विशेष आहे. आणि म्हणून श्री
नाथ महाराज या उच्चतम बोधाला प्राप्त अशा प्रकारचे झाले. आणि जे आमचे भगवान दत्तात्रय अशा प्रकारचे आहेत ना, हे आणखी 3 गुणांनी युक्त असणारं आणखी आमच्या दत्तात्रयाचा पंतशी एक. आणि त्या दत्तात्रयाची व्यापकता अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी आहे की आमचे भगवान दत्तात्रय नुसते आता इंद्रनगर दत्त मंदिर इथेच आहे वा जिथे जिथे मंदिर आहे तिथे तिथे आहे असं नाही. सृष्टीमध्ये आमचे भगवान दत्तात्रय व्यापक आणि परिपूर्ण भरून उरलेले आहेत. हे शेवटचं चरण सांगते. एका जनार्दनी दाता, एका जनार्दनी दाता, एका जनार्दनी दाता, एका जनार्दनी दाता, एका जनार्दनी आणखी त्या ठिकाणी ओळखले ना मी म्हणजे कळाले. आहे ती व्यापकता, आहे ती सर्वज्ञता, आहे ती आणखी त्या ठिकाणी सत्यता. ही देवाची आणखी सत्तित आनंदता जी आहे ती मला आणखी मिळून भगवान दत्तात्रय कळाली. सत आहे, चिद आहे आणि आनंद रूप अशा प्रकारचे आहे. आणि व्यापकत्वाने जर पाहायचं ठरलं तर स्वानंदी सबाह्य. आता लौकिकामध्ये आपण बोलताना सबाह्य म्हणजे आत आणि बाहेर एवढाच अर्थ नाही का. पण थोडासा व्यापकत्वाने जर पाहिलं तर आपल्यातही आणि आपल्या बाहेर जे जग आहे त्या जगातही आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर आत बाहेर कोणी हरी. अरे नाही मला वाटतं आणखी त्या ठिकाणी संत कवी उपनिषद असं सांगते हरी एव जगत जग एव हरी. हरि रे हरि हरि रे हरि जिथे तुम्ही म्हणाल तिथे हरीच आहे. इथंही हरी तशा प्रकारचा आहे. मला वाटतं आणखी त्या ठिकाणी नाथांना जेव्हा अनुभूती आली त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात जेथून पाहे तेथवरी तव तव अवगा दिशे हरी. आता जाऊनी कोठे राहू जिकडे पाहे तिकडे
देवगिरी जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी तुला याची नाही राहिली सेना जनिवनी गमता खाली एक जनार्दनी रंगली वाणी जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी तुला याची नाही राहिली सेना जनिवनी गमता खाली म्हणून तर मला वाटतं आणखी वासुदेव म्हटलंय जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा मग ओळगा तो आईचा मणी वसू द्यावा. आणखी त्या ठिकाणी वाढेल विषय सांगायचं कारण देव आणखी कुठे नाही, देव काय नाही, देव कोण नाही. हो आणखी आपण व्यवहारात कधी कधी म्हणतो अरे माणसात देव आहे, माणसात देव आहे म्हणजे पशुत नाही. एकात आहे म्हणजे एकात नाथांची ओळख सांगू पाता माझी भले पण एकाचे वाणीचा गुण इतर जे चौघे जण सदची जाणून दिले. आपण सर्व इथं आहोत आणि पूज्य मी एखाद्या श्रीमानजी व्यक्तीला खूप चांगली व्यक्ती हो, यांच्यासारखी व्यक्ती नाही हो. बाकीचे म्हणतात मग ते चांगले ना आम्ही वांगले आहेत का. एका म्हणता भले आणि दुजे सहजेची निंदी नाही. अशा प्रकारचं एकाला चांगलं म्हणण्यात दुसऱ्याचं आणखी त्या ठिकाणी आपण दोष दाखवता पाहता अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी. पण तसा भाग नाही. ज्याचा विशेष आहे ना त्याचा विशेषच आहे त्या तत्वाने प्रतिपादला पाहिजे तर त्याला मूल्य आहे महाराज अशा प्रकारचं. म्हणून मी बोलेल आपल्याला आपण ऐकणारे आत म्हणून बोलतो. थोडी माणसं असले म्हणून काय झालं तुकोबारांच्या कीर्तनात तर 14च होती. एक अशा प्रकारचं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळी किती जण होते. येते ग भाऊ म्हणजे मुक्ताईन 2 भाऊ भगवान शंकरजी पार्वती नंदी आणि त्याचा मालक ते रेडा आणि त्याचा मालक. पण एवढ्यातली ज्ञानेश्वरी कोणाकोणापर्यंत गेली असं गाव नाही. भारत देशात असा तालुका जिल्हा नाही की तिथं ज्ञानेश्वर महाराज की जे असा शब्द उच्चारित नाही. विठाला विठाला मग जर चांगल्यालाच सांगायला पाहिजे तर मी असं थोडंसं बोलेल. धर्मराजे हे चांगले होते की नाही आपल्या नैतिकतेच्या पद्धती. महाभारत आपण जर वाचलं तर चांगुलपणाचा आणखी विशेष कोणाच्या जीवनात सापडेल धर्मराज. आणि नको ते आणखी विगुण आता पाहायला गेलो आपण तर कोणाकडे सापडेल दुर्योधनाकडे. आपण ज्ञात आहे ना देवाने सांगितलं आणखी दुर्योधना एखादा सज्जन माझ्याकडे घेऊन ये. तू म्हणला काय देवाला वेळ लागला तुला. जगात कुठं चांगला माणूस आहे का. सारं जग वांगलंच आहे, कोणी चांगलं नाही. धर्माला बोललेलं एखादा वाईट माणूस आणखी आण बरं धर्मा. त्यांनी सांगितलं हे समजतंही श्री वासुदेव सर्व देव येतं वांगलं कोणी याच्यामध्ये अशा प्रकारचं. याचा अर्थ मग आणखी जर धर्मराजा इतके चांगले आहेत आणखी त्या ठिकाणी मग गीता त्यांना उद्देशून सांगायला पाहिजे होते ना. मग कोणा उद्देशून सांगितली अर्जुनाची निव्याजी गीता प्रकाश श्री राजे संसारा एवढे थोर होते फेडिले. या एकाला सांगून जगाचं कल्याण होईल तो एक श्रेष्ठ आहे. हा त्यातला विशेष अशा प्रकारचा आहे. नैतिकेच्या कक्षेने धर्म चांगला आहे पण ज्ञान घ्यायला लागतं ना. ज्ञानाचे काय सर्वाधिकारी भाऊ सर्वांना ज्ञान कळतं का. बऱ्याच वेळा काही माणसं म्हणतात महाराज तुमचं कीर्तन डोक्यानं जातं राव. मग हे बोलून म्हणतात दिलाच आम्ही त्याच्यासाठी डोक्यानं जाऊ नये. डोक्यानं जाईल कसं. डोकं देऊन ऐकत जावं. डोकं देऊन ऐकत जावं म्हणजे वृत्ती देऊन ऐकत जावं. शरीरातलं केंद्रबिंदू वृत्ती. कान नका देऊ वृत्ती द्या. शब्द काय आणखी त्या ठिकाणी ज्ञानोबरांची अपेक्षा काय वृत्ती सहित लपवी बाबा बाळ चंदू. हो जीवन वृत्ती सहित परमात्मकार झालं पाहिजे. वृत्ती देऊन ऐकलं की कळत असतं. आणि अर्जुन त्या लक्षणात होता सुमन आणि शुद्धमती अनन्यगती कौप्यतया प्रती. माणसाची ऐकताना मती कशी असली पाहिजे. सुमती म्हणजे चांगली मती. मला वाटतं आपल्याकडं पत्रिकेत येतच ना प्रसन्न करून नाही सुप्रसन्न करून म्हणजे चांगली प्रसन्नता. तशी चांगली मती चांगली बुद्धी
ऐकणे अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी श्रीरामाने अवतार घेतलाच कोणाच्या उदरी? कौशल्य ही चांगल्या मतीची होती. मला रामाने सांगायचं अशा प्रकारचं मती चांगली, ऐकण्यासाठी मती चांगली आहे, बुद्धी चांगली लागते महाराज. बाहेर त्याला नाही जमत, म्हणून तर मन विक्षेप आवरण विचारसागराची भाषा आहे. हे सर्व केल्याशिवाय ज्ञान घेता येत. पुढे विवेक वैराग्य समाधी षटकानी मुमुक्षुत्व, मग पुढेही श्रवण मनन निधी ध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन, हे सर्व आत्मसात करण्याचा जो अधिकारी त्याला जमते. हे उगत चुना लावून तंबाखू खातो त्याला का कळायचं? सर्वांना शक्य नाही अशा प्रकारचा. आणखी चला अर्जुन सुमतीचा सुमनाचा आणखी त्या अनिंदक अनन्य अनन्य होत जाता होता. अनन्य अनन्य म्हणजे काय? अन्य आचरणम त्या गोष्टी अनन्यता, अन्याची वारोतीन एकाचाच शुकार, याला खरी अनन्यता म्हणत आहे. हे करायचं आणि ते करायचं तसं नाही. अर्जुन असाच होता अशा प्रकारचा. तो वाढेल विषय माझा आणखी, म्हणून त्याला सांगितलं एक असा असावा की त्याचा विशेष जर सर्वसामान्यासाठी विशेष होत असेल तर तो जगात सर्व विशेष. विठाला विठाला वाढेल विषय. मी बोलून गेलो 10 पर्यंत बोलायचं, पण 10 5 झाले. आता एक पुन्हा 5 मिनिटं घेतो तुमच्या अशा प्रकारचे. आता विलाज नाही आणखी त्या ठिकाणी. चला तेव्हा नाथ महाराज हे एक पण विशेष महाराज, हो श्रेष्ठ अशा प्रकारचे, आणि त्यांना ही व्यापकता अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी परमात्म्याविषयी श्री गुरु जनार्दन स्वामींनी करून दिली. आपल्याला आणखी जे मिळालं ते आपल्या शिष्याला मिळालं. हे गुरुची धारणा असावी. बरं विद्यार्थ्याने विद्या तर घ्यावीच, पण विद्या घ्यायला आलेला विद्यार्थी गुरुजींनी विद्यादान देऊन विद्वानच करून सोडावा, तर त्याने गुरु म्हणून घ्यावा. हो नाहीतर याच्या नादी लागेल. अलीकडे काय संस्था 4-2 किलोमीटर गेले एक वारकरी शिक्षण संस्था, महाराष्ट्र आयोलन पूर 100 पॅन्डीवर हरिपाठ खावा करीत असते. विठाला विठाला पूज्य आमच्या गुरूंच्या गुरूंचे गुरु आमचे पंजे गुरु सद्गुरू जोग महाराज, त्यांनी पहिल्यांदा 4च विद्यार्थी घडवले. पूज्य वैकुंठवासी आमचे अजय गुरु मामासाहेब दांडेकर, सद्गुरू अजय गुरु आमचे मारुती बाबा, आणखी गुरु सद्गुरू आणखी त्या ठिकाणी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर आणि सद्गुरू बंकर स्वामी महाराज. 4 वर्णातले 4. मारुती बाबा गुरु, ज्ञानोबारायचे पुजेरी. खरं तर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं मी माऊलीचा पुजेरी, कुठं तुमची ज्ञानेश्वरी ऐकू, पण त्यांना कळालं होतं ज्ञानेश्वरी काय. ज्ञानोबाराय इतक्या वर्षानंतर समाधीतून बाहेर येऊन जर जोग मारल्याला माळ घालून पुढची दिशा देतात तर त्यांचा दास होण्यात आपलं किती कल्याण. हा त्यातला विशेष झाला. मोठ्यांचा दास व्हावा. तुकोबारा म्हणतात आणखी त्या ठिकाणी, महाराज तुमचा नाही मला दास करणे इतकी योग्यता माझ्यात, पण आणखी संत दासांच्या दासात हो मददास करीतांचा संत दासांच्या दासाचा असू द्या ना, पण अधिकार अशा प्रकारचा आहे. वाढील विषय माझा अशा प्रकारचा. 4च तयार केले, पण 4 मध्ये आता भारतात तर आहेत महाराज. ऋषिकेशला आमच्या संस्थेचे आश्रम आहेत. संस्थेच्या नावावर नाही, पण संस्थेत शिकून गेलेल्या महामंडलेश्वरांचे. त्या काळामध्ये पूज्य आमचे ज्येष्ठ स्वामी मोहनंदगिरीजी महाराज काशी विश्वनाथ विद्यालयाची आणखी त्या ठिकाणी आचार्य होते महाराज, अधिकारी होते. मी मृदंग वाजवला त्यांच्या कीर्तनात अशा प्रकारचा. मला सांगायचा मुद्दा की असे 4 केले महाराज, पण 4 म्हणजे 4 वेद 4 पुरुषार्थ असा त्यातला विशेष अशा प्रकारचा आहे. एकच असावा पण चांगला असावा अशा प्रकारचा. जनार्दन स्वामींनी एकच केला. मी आणखी बोलेल तुम्हाला. अख्खा जीवनपट जनार्दन स्वामीचा तुम्ही तपासणार नाही, पण नाथांचा जीवनपट तपासला तर जनार्दन स्वामीचा तपासल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ महाराजांचा जीवनपट तपासला. नाथ महाराज एवढे जर व्यापक आहेत, व्यापक बोधाचे, तर यांचे गुरु कसे असतील? निदान शिष्यासाठी गुरु तर पाहावं लागेल ना.
बघा ना तुम्ही असं नाही तर सुभेदार किल्ल्याची एक क्षत्रिय अंकेच्या ठिकाणी युद्ध करणारे, पण ते परमार्थ पथिकांचे सद्गुरू ठरले, अध्यात्मदान देणारे दाते ठरले. विशेष हा त्यातला भाग अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून श्री नाथ महाराज म्हणतात असं आणखी आत बाहेर आणखी त्या ठिकाणी व्यापकत्वाने सबाह्य अभ्यंतर. आणखी माझे श्री भगवान दत्तात्रय अशा प्रकारचे आहेत. आणखी त्या ठिकाणी श्री एकनाथ महाराज म्हणतात एका जनादनी रत्त स्वानंदे. त्यांचं पहिलं लक्षण स्व आनंद. आपण आनंदित आहोत, दुसऱ्याच्या आनंदाने आनंदित का दुसऱ्याच्या दुःखाने आनंदित का स्वत्वाच्या आनंदाने आनंदित. डोळा नाही लागला ना तुम्हाला? मी अजून पाणी नाही पिलो तुमचं बोलून एवढं खसून बोलवतो. तुम्ही खाऊन पिऊन आलेला डोळा लागण्याची शक्यता आहे. बरेच आपल्यातले दुसऱ्याच्या दुःखाने आनंदित होणारे. बरं पेटलं बरं पेटलं बरं पेटलं पण तुला काय व्हा त्याच्यात आनंद नाही. माझी अपेक्षा होती. बघा तुम्ही आणखी त्या ठिकाणी काही का माणसाला अशा प्रकारचं आणखी दुसऱ्याचं सुख पाहत नाही. परवा पंढरपूरला आमच्या आश्रमामध्ये एक माणूस आला, 10-5 मिनटं बोलला आणि एकदम खाली अंग टाकलं, लागलं डोळ्याला. म्हणजे झालं काय बोला अटेक आला का काय, भीती वाटली. दवाखान्यात पाठवलं, डॉक्टरला विचारलं. डॉक्टर म्हणजे काही नाही थोडंशी आधी असं चक्कर वगैरे अशा प्रकारची. मग आम्ही जाऊन भेटलो. म्हणलं का तुम्हाला याच्यापूर्वी कधी होतं का? ते म्हणजे असं कधी होतं. मग मी विचारलं केव्हापासून? तो म्हणला आमच्या भावाने माडी बांधल्यापासून. डॉक्टर काय करू सांगा, विनोद नाही दादा. आता एका तुम्हाला नवीन सांगू का काही अशा प्रकारचं. हे सर्व दिल्लीचं आमच्या इथं गल्लीत आमच्या जवळ आहे सर. पण आमचा विषय नाही, आम्ही धर्माबद्दलच बोलणं आमचं काम. विठाला विठाला दुसऱ्याच्या दुःखाने आनंदित होणं चुकीचा भाग आहे. दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हावं. आणखी त्या ठिकाणी पराविया मुखे आणि दुःखवी अनेकाचेनी दुःखी. पराविया सुखी आपणच सुखी, पराविया दुःखी आपणही दुःखी. पण आपलं तसं नाही. अशा प्रकार आपल्याला आनंद होतो. बरं झालं अशा प्रकारचं. याला आणखी त्या ठिकाणी आनंदित म्हणत नाही. काही माणसं अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी आनंदित आहे पण दुसऱ्याच्या आनंदाने. एक माझ्याकडे पेढा घेऊन आला. म्हणलं कशाचा पेढा आहे नेमका सांगा ना अशा प्रकारचा. तो म्हणला आमच्या नातीच्या पुत्रीला पोरगं झालं त्याचे पेढे. मग तुला काय वाटतं गरज नाही. पण बरेच दिवस नव्हतं तिला पोरगं झालं, मला आनंद झाला. काही दुसऱ्याच्या आनंदाने आनंदित आणि काही सुआनंदित आहे. आत्मत्वाच्या शक्तिपाताने जीवनात निर्माण झालेला आनंद सुआनंद. आणखी त्या ठिकाणी आमचे परमात्मा दुसऱ्याच्या आनंदाने आनंदित नाही. ज्ञानोबांची ओळी सांगू. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपादित जय जय सुसंवेद्या आत्मरूप असा त्याचा अर्थ आहे. सुसंवेद्य सुसंव्य आनंद हा विशेषी देवाचा महाराज. देव कुठे जाऊन विद्या घेऊन आनंदित झाली नाही, त्यांच्यापासूनच विद्या आहे. येण्याची पढवणी वेद केला. आपली काय कथा हो सांगा ना तुम्ही. अशा प्रकार म्हणजे स्वानंद अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी. आणि म्हणून असे श्री भगवान दत्तात्रय हे त्यांचे लक्षण आहे. स्वानंदे स्व आनंदाने युक्त असणारे भगवान दत्तात्रय. पण ते आहेत नेमके कुठं आम्हाला जायचं असलं तर. अरे बाबा आणखी त्या ठिकाणी जगभर तेच आहे. जगातला तू एक आहे, तुझ्या अंतरातही तेच आहेत. आमच्यावर विश्वास नको ठेवू. त्यांचं म्हणणं आहे हृदयामध्ये मी सर्वस्यचाहम हृदयसन्निविष्टो. काही माणसं म्हणते हे चिंतन आहे विठ्ठलाचं पांडुरंगाचं, हे चिंतन आहे कृष्णाचं आणि हे निलावलं दत्ताकडं. इधर शिवखाना आणि इधर लागाना कसं काय बा. ही तुमची शंका जावी त्याच्यासाठी दत्त नेमके कोण? भगवान विष्णूच हे दत्त आहेत. विठाला विठाला नावाचा शब्द आहे आणि तत्वचिंतनात चिद नावाचा शब्द आहे. चिद म्हणजे ऐकण्या अशा प्रकार सत आणि चिद म्हणजे आनंद अशा प्रकारचं.
ऐक नाही. मग चित शब्दाचं नेमकं निघून काय जातं तेव्हा चित होतं, तकार निघून जातं. ऐक नाही. पहिलं काय चित्त, चित्तामध्ये विकार आहे, तुमचा असू द्या माझा असू द्या. आता प्रत्येकाच्या चित्तात हेच असेल का नाही, समाजा झाले तरी कीर्तन सोडे ना बुवा का सोडतो काय. चित्तात विकार आहे, पण चित्तात्वात विकार नाही ना, निर्विकारत्व स्वरूप हे चिद आहे. ऐक नाही अशा प्रकार. मग तकार गेला, तमगुणाचा तकार गेला, रजगुणाचा तकार गेला, शुद्ध सत्व श्री भगवान विष्णू दत्त या नावाने. मग विष्णू पांडुरंग भगवान दत्तात्रय दोन नाही, आपल्याकडं अभेदत्वाने पाहायचं ठरलं. हो, मला सांगा अशा प्रकारची आणखी अंबिका नेमकी कोणी? महाभारतातली नाही, आंबा अंबिका आणि अंबनी हे नका घेऊ कथा. हो, नवरात्र महोत्सव आपण करतो ना, 4 दिवस महोत्सव, ती देवी ती नेमकी कोणी? तोच ती आहे ना, अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना त्रिविध तापाची. राम कोणी? कृष्ण कोणी? रोजा राम येतोच कृष्ण आहे. मला विषयवाद हरगळ नाही, पण नुसता स्पर्श करतो. भगवान श्रीरामजी जेव्हा राम अवतार आपला आणखी संपुष्टात आणू लागले त्यावेळेस हनुमंतरामध्ये तुमचं झालं पण आमचं काय, आम्हाला चिरंजीव करून ठेवलं, आम्हाला तुमच्या संगत नेला असं तसं जमलं. 7 चिरंजीवात आमचा नंबर लावला, आता आम्हाला तर राहावं लागेल. बरं, काही आत्महत्या करून मरता येत नाही. मग आमचं काय, आम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही पाहिजे तेव्हा काय. रामानं सांगितलं जेव्हा जेव्हा तुला माझी अपेक्षा निर्माण होत तेव्हा नुसतं तू नाव घे. ते म्हणजे तुम्ही निसते नाही, आईसह पाहिजे, सीतामातेसह पाहिजे. पुढे कृष्णाचा अवतार झाला, रामाच्या नंतर कृष्ण. आणि द्वारकेचं सर्व वैभव कोणाच्या नावावर? बलरामाच्या. कारण अवतार घेताना ठरलं होतं जेव्हा आपण नाही घेणार बुवा. मागं नुसतं तुम्ही आणखी त्या ठिकाणी काम करून घेतलं, नवरा बायकोन बसून खाल्लं. 14 वर्ष वरी केले, उपोषण शिविल्या. भगवान म्हणजे आता तू वडील होई का सर्वज्ञ. मग फरक खातं कोणाच्या नाव? बलराम. बलराम दादाचे. आणि मुनिमजी कोण? कृष्ण. पण मला वाटतं सारं चालवितो कोण? मुनिमजी का मालक? हे काय आता कीर्तनात सांगू का तुम्हाला? हो, मला सांगा, सुभद्रा ही दादाने कोणाला द्यायची ठरवली आणि आणखी त्या ठिकाणी कोणाला दिली भगवंताने? कितीतरी बोलता येईल आपल्याला. चला वाढेल विषय माझा. मी हे बोलतो आपल्याला अशा प्रकारचं आणखी की भगवान आणखी त्या ठिकाणी कृष्ण. आणि कृष्ण झाल्यानंतर बलराम दादाच्या नाव सर्व वैभव होत. ते वानर खेळत खेळत द्वारकेत आलं आणि मोसंबीची बाग होती, त्या झाडाला उड्या मारायला लागलं. तिथं बंद कर होता तो, बलराम दादाची बाग आहे, हो का तुझ्याकडे जरा. हनुमान म्हणले मला दाशरथी राम माहिती, बलराम कोणाला भीष्मीवराच्या? हनुमान म्हणले इकडे इकडे इकडे. त्याला वाटलं खरं ज्याला ऐकायला येत नाही, जवळ गेला एक दिली ठोन महाराज, एका ठोक्यात थेट कृष्णाजवळ जाऊन पडला. कोण तो बंद कर. आणि ते म्हणजे काय झालं काय झालं? ते म्हणले तेव्हा माझं काही चुकलं. मी म्हणलं बलरामाची एक माकड आलं त्यांनी तोंडातच ठेवली म्हणलं, एका ठोक्यात इथं पाठी. भगवान म्हणले बरं झालं, आपल्या घरात लय वाद चालू आहे. हो, मी तुमची आवडची का ती तुमची आवडची? रुक्मिणीची उपेक्षा कोणी करायची? सत्यभामी. भगवंताने एक दिवस वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सत्यभामी तू साखरेसारखी आणि रुक्मिणी मिठासारखी. पण तिला नारदानी ब्रह्म उपदेश केला. ते म्हणजे तुला माहितीच नाही, नादी लावलं तुला. साखर खाऊन शुगर वाढवतो आणि मीठ खाऊन स्वयंपाक चांगला रस निघतो होतो. म्हणजे रुक्मिणीच आवडती. पुन्हा वाद सुरू झाली. मी रूपवाणी स्वरूप सरळ सरळ. मग त्या पण करणार आणखी त्या ठिकाणी बोलून जावयाची भगवान गरुडजी होती. गरुडाला रे अभिमान, मी घेऊन जातो देवाला, माझ्यामुळे भ्रमण करतोय. गरुडा सांगितलं हो गरुड महाराज, ते माकड आलं म्हणतात बागात आणि हे आपलं बलराम दादाजी म्हणला मारलं त्याला. बघ बरं जाऊन हे गेलं ना गरुड तिथं पंख हे करीत. हे माकडा, बलराम दादाच्या बागेत तुम्ही जाऊन करतो, आमच्या पण करायला मारतो, हो का तुझ्याकडं? हनुमंतराय म्हणले अलीकडे अलीकडे आहे. गरुडाला तो आणखी ठोका दिला. गरुड म्हणला देवा असं होतं तिथंच का नटवतं ते म्हणजे स्वराकडं जावं लागतं, घरी नाही. आणि मग भगवान म्हटले आता तुम्ही असं करा,
त्याला जाऊन सांगा तुम्हाला दाशरथी रामाने बोललेलं. तो मला बाप 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 इतकं खोटं. आता शपथविधी कोणाचं नाव सांगू इतकं खोटं. विठाला विठाला देवांनी सांगितलं मला जावं लागलं गरुडा. आणि दुर्नच म्हणले हो तुम्हाला दाशरथी रामाने बोलवलं. उड्डाणच केलं महाराज. त्याला वाटलं आता अंगावर बसतो का काय. पण गरुडाला घेतलं डोक्यावर कोणी हनुमंताने. श्रीराम जय राम जप करीत आहे. इकडं साऱ्याला सांगितलं कोणतरी सीता होऊन या. सत्यभामेने बरेच माझा अधिकार नाही बोलण्यात. मी लेकरू आहे तुमचं. आणि काही गोष्टी परमार्थ प्रबोधन करणाऱ्या महाराज लोकांनी धर्मस्टेजवर बोलायचं नाही. मालकाने बोलायचं. नोकरीत आपण तुका म्हणे मद धाडीले. आपण फक्त एवढं म्हणायचं महाराज हरे नाही मुखाशी. अरे म्हणा मालक म्हणून घेतील ना कोणाचा काय कसं. आपण फक्त एवढं म्हणायचं अशा प्रकारचं. हो आणखी त्या ठिकाणी किती सांगू तरी आपण म्हणायचं. पुढचं म्हणतील मालक काय म्हणायचं. जबाबदारी आहेत महाराज. कीर्तनात चांगलं बोलल्याने चांगला समाज घडतो. काही माणसं म्हणजे आता काय पाहिजे चालेल तुम्ही बिघडे याडे हो सांगणारे बिघडे दादा. हो अवघड गोष्टी तशा प्रकारच्या महाराज. काय सांगू तुम्हाला. मी परवा तुळजापूरला कीर्तन 5,000 लोक होते माझ्यासमोर दादा. पण साडे खुर्च्यावर होते मी गोंगडीवर उभा होतो. मी ना ते माझा बोध खुर्चीच्या खालून जाईन बाबा. तुम्ही वर येत माझ्या. घेणारा खाली असावा देणारा वर असावा. पाया पडणारा तर डोकं यांच्या पायावर असावं म्हणजे त्याचा हात त्याच्या मस्तकावर राहतो. पण अलीकडे नैतिकताच माणसं विसरून गेले दादा. काय म्हणावं. विठाला विठाला सर्वांना सांगितलं. आई साहेबांनी बऱ्याचशा साड्या बदलल्या. कोणी नाराज आली. आणि असं सुंदरसं वस्त्र परिधारण केलं लिहिलेल्या. सांगितलं नारदा तुम्ही तर रामावतारात होता. ते म्हणजे हो. मग तुम्ही सीतेला पाहिलं म्हणजे हो. मला देवानं सांगितलं सीता होऊन या. मग मी सीतेसारखी दिसते का. तो म्हणला आई खरं सांगू खोटं. नाराज होते ते महाराज. ते म्हणजे खरं सांगा ना तुम्ही त्यांच्या नखासारखे बी नाही. वाईटच वाटलं. लवकर ये ना. तिकून हनुमंतराय आले गरुडाला घेऊन. आणि मग आणखी रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं ये लवकर. आईसाहेबांनी काही नाही केलं. सौभाग्य तिथून लिहिलेल्या हातात तांब्याचा तांब्या घेतला पाण्याचा भरून. तिथं आल्या तुळशीला पाणी घातलं अशा प्रकारचं. प्रभूचं दर्शन घेतलं आणि प्रभूजवळ बसले वामांगी रुक्माई. हो हे राम म्हणते होत्याच त्या. कोण जी असतात त्यांना बदलावं लागत नसतं महाराज. हो महाराज लोक डेकोरेशनच लय करते. जॅकेटं काय घालते लाकीटं काय घालते मुद्या काय घालते. हे मला वाटतं 16 सापडे पाहिजे लय मोठ्या पावसात. विठाला विठाला आरशात पाहून फेटा बांधते. मी एकाल म्हणून आरशात संध्याकाळी पाहू नये अशुभ असतं. किंवा नाण्याने फेट्याची कोर नाही निसटली पाहिजे. आणि फेट्याची कोर जपतो ना मक्कल सोडून देतो. दांड काही घेऊन उभं राहिलं पाहिजे गेटमध्ये याच्यासाठी. या भंगाचा अर्थ असाच आहे का खरं सांग. अरे एका कीर्तनाचे तू 1,00,000 घे. पण हा भंगाचा आहे तोच अर्थ सांग. जर त्याने तसं सांगितलं तर मला बोलवा. अवघड गोष्टीत मला काला येतच वैद मग. विठाला विठाला आमच्या संस्कृतीत असण्याला किंमत आहे दिसण्याला किंमत नाही. साधी राणी उंच विचार अशा प्रकारच्या. आणखी आईसाहेबांनी काहीच नाही केलं. कोणी रुक्मिणी मातेनं आल्या की बसल्या त्या सीता. आणि भगवान रूप बदलून झाले राम. हनुमंतराय आले. आल्यानंतर प्रभू रामचंद्राचं सीते मातेचं दर्शन घेतलं. ऐकणे अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी असलेले ते त्याच पद्धतीने प्रगट होतात. होत्याच म्हणून मी का वाहफोकेल आपल्या लक्षात आलं ना अशा प्रकारचं. कलंकी त्याच्या मागे गेला. परशुराम तोच वामन तोच मत्स्य तोच कुर्मा तोच अशा प्रकारचा. त्याच्या विना काही नाही. तसं भगवान दत्तात्रेयही ते स्वानंदे स्वभाय भरीत एका जनात दत्त स्वानंदे स्वभाय भरीत. आणि आता नित्य माझ्या भगवान श्री दत्तात्रय नामाचा मला छंद लागला. छंद मंत्राला छंद लागला पाहिजे.
दुसरे छंद लावून घेण्यापेक्षा महाराजांचा शब्द देऊ गोविंदा गोविंदा मग गोविंद ते काय भेद नाही. गोपीला प्रभूच्या नामाचा प्रभूच्या स्वरूपाचा छंद होता. त्याचा परिणाम तुका म्हणे छंदे महे मोहिले गोविंदी. देवाच्या नामाचा देवाच्या स्वरूपाचा गुणाचा छंद लागावा आणि मग दत्त नामाचा छंद मला अशा प्रकारचा लागला. दत्त 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 असं म्हणून लागलो. आणि शनिवारी 6:15 भगवान दत्तात्रय प्रगट झाले. हे तिसरं चरण सांगतो. परमानंदाच्या नामाच्या छंदामुळे नाम्यानेच नामी प्रकट झाला. तुम्ही देवाचं नाम घेत राहा. देव नामी आहे आणि हे त्याचं नाम आहे. आणि नाम नामीमध्ये भेद नाही. तुम्ही नृत्य केल्या ठिकाणी विठ्ठला असं मला प्रकट होतो. मोठी नदीचे पाहता प्रल्हादाने काय केलं? थांबते का? हो देवाला सांगितलं देवा मी उदारा रात्री भोपणे म्हणू बरं का तू नाही आला तर इतकी लढत करीन माझ्या तू म्हटलाय ना. आणि मग मनुष्य विठ्ठल भगवंताचं नाव घेतलं की खांब नामधाराची आवड आहे आणि तो लगेच प्रगट झाला. दत्तनामाचा नामे प्रगट झाला. दत्त दत्त म्हणता नित्य असं नित्य तुम्ही दत्त 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 असं म्हणतात. तर नामे करी गुन्हा देव तुम्हाला गुणातीत करेल. आपण गुणीत जा. कीर्तनात तुम्ही बसले किती नास्तिक माणूस रस्त्यात चालू द्या तो नक्कीच आपल्याकडे पाहून म्हणणार हे आपली ही माणूस झाले देव. आता कीर्तनात बसलेले माणसं तर नाक त्याचा पण त्याला ढाकाला डोळे वाटत. त्याचं म्हणणं बरोबर आहे की याचं चाललं हे बरोबर ऐक अशा प्रकार याच्या अंतरात कोण अशा प्रकार दुसऱ्याकडे डोळे वाटून पाहणं नको त्या शब्दाने बोलणं तर पुढे झाली क्रोधाचं भेटेल तोंडा वाटे नरक नव्हती बोलतो आपण अशा प्रकारची. म्हणजे आपण गुणांयुक्त आहोत. कधी रजगुण तर कधी सत्वगुण क्वचित वेळा आणि तोही नित्य केल्यासाठी पुन्हा पुन्हा ते केलं पाहिजे. श्री आणखी दत्तात्रय भगवान त्यांचं नाव घेण्यामध्ये दत्त दत्त म्हणता नित्य नामे करी गुणातीत शुद्ध सत्वातीत करतो भगवान. केवळ शुद्ध असं करतो नामे करी गुणातीत असे भगवान दत्तात्य स्वनामाने बलवान श्रेष्ठ परिपूर्ण अशा प्रकारचे आहेत. असं एकनाथ महाराजांनी अशा प्रकारचे म्हटले. नामे समर्थ स्वतःच्या नामाने सामर्थ्य आपलं जे नाम याच्या नाम घेणारा तर आपण कल्याण केलं पाहिजे. सामर्थ्य असले पाहिजे त्याचं आपण नाव घेतो काय ते देवाचं
भाजी पातळ तर नाही म्हणणार नाही, कोणत्या देवाबद्दल काही बोलणार नाही. पण ह्यो देव सोडून बाकीच्या देवाची नाव घेतो. कोणता देव आला भरपूर कधी आला? आता आपले बांधव मुस्लिम अल्लाह तार देव येतो त्यांना तारतो. आपले हिंदू तर गेलो गेलो गणपती बाप्पा टाकली उडी. आता त्याला निघायला यायला त्याचं वाहन मंदिर तुरु तुरु करायला अर्धा तास लागला तुम्हाला येत नाही गड्या. मग म्हटलं आणखी त्या ठिकाणी सदा आनंदाचा आता खंडोबा 2 पत्न्याचा मालक त्या दोघीचा विचार घ्यावा तो यायला लवकर. मग आणखी त्या ठिकाणी बिरोबा जाखाई जोखाई याचं निवड्याला धुकलेली याच्यावर पुढे काय पाण्यात टाकायची पुढून मारायची वेळ आली अशा प्रकारची. पण विठ्ठल हाका मारली अशा प्रकारचे भगवान आले आणि भगवंताने चालवलं. असं विशेष स्वनाम त्याचं आहे ना, त्या नामीच सामर्थ्य पाहिजे. आमच्या पांडुरंगाच्या नामाचं सामर्थ्य काय हे केली एका चिंतिता विठ्ठल त्या ठिकाणी सर्व साधनाची त्या ठिकाणी त्या बाबतीत पुन्हा सामर्थ्यातून दया येतो ना नाम येऊ बहुना हे करुणा बनित आनंद हे दलील पार भवदुस्तर. आणखी त्या ठिकाणी नामाची गरीब पापा तो सामर्थ्य महाराष्ट्राचं भगवान दत्तात्रयाचं नाम दत्त हे नाम नावे निर्भावे समज भगवान दत्तात्रय सामर्थ्य आहे. आणखी त्यांच्या बऱ्याचशा इतिहासाच्या गोष्टी सांगते की पण आता मी फारच मोठा ठरलो तुमच्या पुढे 40 मिनिटं जास्त कीर्तन त्याच्यात तुमचं तरी काय होऊ शकता कीर्तन तुमचं याला घेत उलट मी गिरावून तुमचा माझ पाहिजे तेवढा तुम्हाला दिला विठाला विठाला कळत असतो. पूर्वीच्या काळात ज्यांचं कीर्तन त्यांचे प्रवचन राहायचे. तर प्रवचन की जगी झगडे चाली नाही काही नाही निक बोलावलं निक बोलण्यात विबद्ध करत असत. आता आपण घ्यायचा हे म्हणजे झालं तर झाला. लोक माणसाच्या संस्थेचा विद्यार्थी फुले महाराजांचा विद्यार्थी संस्थेचा विद्यार्थी अचानक भंग दिला तरी बोलला पाहिजे मला तर ते आई तो बोललं नाही तर ते कुठून तरी त्यातला विशेष तो आणि नामे भावीचं म्हणतं तेथे नाम तेथे दत्त 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 म्हणत आणि नामे करी गुणातीत भगवान दत्तात्र्याचं नाम नित्य ज्ञान आपल्याला गुणातीत करेल 3 गुणातीत शुद्ध सत्वाशी ते करू अशा प्रकारचं करू जन्म मनाची परंपरा ही भगवान दत्तात्रय होती. त्यासाठी आपल्या जीवनात नित्य दत्त नामाचा आणखी ध्यास असला पाहिजे. नित्य चिंतन केलं पाहिजे तर मी अपेक्षा व्यक्त करतो. वाणीला विराम देतो. विठोबा रखुमाई
तत्वानंद सवारी भरित दत्तमृताविच्यो नामी करी गुणातीत भगवान दत्ताचे आत बाहेर सर्व सृष्टीमध्ये व्यापकत्वाने आहेत त्या व्यापकत्व असणाऱ्या सच्चिदानंद भगवान दत्ताच्या नामाचा नित्य नित्य आपण थोडा आपल्याला गुणातीत भगवान दत्ताची गळती करू ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.